महाराष्ट्र राज्य स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या सिलेबसनुसार आपण क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा पाठ आपण इथं पाहत आहोत. चला मग सुरुवात करूया आपल्या पाठाला. Let us see chapter 1 heredity and evolution. So content of this chapter which are first one heredity and heredity changes. Second one is the transcription, translation and translocation. Third one is evolution. Fourth, evidences of evolution. Next one is the Darwin's theory of natural selection, Lamarckism and speciation. And also last one its name is human evolution. These are the content of our chapter, his name heredity and evolution. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला चॅप्टर पाहत आहोत बायोलॉजीचा वर्ग 10वीचा, ज्याचं नाव आहे आनुवंशिकता आणि उत्क्रांती. या पाठामध्ये आपल्याला जे मुद्दे शिकायचे आहेत त्यातला पहिला मुद्दा होता हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस, म्हणजे आनुवंशिकता आणि अनुवांशिक बदल. त्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, याला आपण प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण असं मराठीमध्ये म्हणतो. त्यानंतर इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे. त्यानंतर आपण पाहणार आहोत डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजेच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. त्याच्यानंतर लॅमार्कवाद, जाती उद्भव आणि शेवटी मानवी उत्क्रांती. अशा पद्धतीने आपण या पाठामध्ये जाणार आहोत. तर बघूया आपण या चॅप्टर मध्ये हेरिडिटी आणि इव्होल्यूशन मध्ये कॅन यू रिकॉल मध्ये पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, which component of the cellular nucleus of living organism carries heredity character? So in short, its answer is nucleic acid and protein. Which component of cellular nucleus of living organism carries heredity character? So its answer is a न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. म्हणजे सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? तर त्याचं नाव मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. द क्रोमोझोम इज मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन present in the nucleus of the cell and are the component that present or that carries heredity character in living organism. म्हणजे सजीवामध्ये असलेली जी पेशी असते या पेशीच्या न्यूक्लियस मध्ये असलेलं प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड पासून बनलेला क्रोमोझोम हा अनुवांशिक गुणधर्म वाहून नेत असतो. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, काय आहे ते बघूया. दुसरा प्रश्न, व्हॉट डू वी कॉल to the process of transfer of physical and mental character from parent to the progeny? आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. उत्तर बघूया. तर त्याचं उत्तर आहे द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. The process of transfer of physical and mental character from parent to the progeny is called inheritance or heredity. In short, we call it inheritance or heredity. So, the process of transfer of physical and mental character from parent to the progeny, and that is called as inheritance, anuvanshikta. Let's see another question, which are the component द डीएनए मॉलिक्यूल, म्हणजे डीएनएचा जो रेणू आहे तो कोणत्या घटकापासून बनलेला असतो. सो लेट्स सी इट्स आन्सर. इन शॉर्ट, 2 हेलिकल स्ट्रँड्स, डिऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फरिक ऍसिड अँड पेअर ऑफ नायट्रोजिनस बेसिस. लेट्स सी फिगर ऑफ डीएनए. इट इज अ डायग्राम which is figure of DNA. These are the 2 strands, and these 2 strands is known as 2 helical strands which are crossed to each other. It is a 2 helical strands.
with deoxyribose sugar, phosphoric acid and pair of nitrogenous bases. So DNA molecule is made up of two helical strands consisting of deoxyribose sugar, phosphoric acid and pair of nitrogenous base.